मंडळी, ओमेश ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण चाललोय कळसुबाईच्या ट्रेकला. मी यश आणि अजून एक मित्र आहे, तो भेटणार आहे डायरेक्ट दादरला. तर चला बघूया, पहिल्यांदा मोठी ट्रेक करतोय आमच्या सोबत. आपण जॉईन झालोय ट्रेक साठी. काय काय आणलं दाखव जरा बॅग मध्ये, दाखव ना. आम्ही फ्रुट्स तर नाही घेतलं, तर भावाने काय काय आण भावा रे. ट्रेकला भाई लाज शरम काय हे पण फायनली आपण पोहोचलोय कसाराला आणि आता कसारावरून गाडी पकडून जाणार कळसुबाईच्या बेस्ट विलेजला. चला लवकर. आम्ही आता मध्येच थांबलोय कसारावरून निघून थोडा आईस्क्रीमचा ब्रेक साठी. बाकीचे लोक पण थांबलेत हॉटेलमध्ये. लवकरच सुरू करू आणि आय गेस मला वाटतं की आम्ही 3 पर्यंत पोहोचू कळसुबाईच्या बेस कॅम्प पर्यंत. चला चला जाऊया. सबको मालूम है और सबको खबर हो गई, आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर. सबको मालूम है और सबको खबर हो गई. सो फायनली आपण गाडीमधून उतरलो आणि आता सुरुवात केली ट्रेकिंगला. तर बघूयात आता. सगळे पुढे गेला. आम्ही 8-9 जण आहोत. माइल्स टू गो ने जातोय. माइल्स टू गो आमच्या ट्रेक टूरचं नाव आहे, तर आम्ही त्याच्या ह्याने जातोय. तर चला हळूहळू पहिला ती गाव पार करतोय. तर फायनली आपण चढायला सुरुवात केलेली आहे. आपल्या सोबत आहेत माइल्स टू गोचे सुशांत निकम सर, मस्त आपल्याला गाईड करतात. आणि आपली मंडळी आहे. चला आता फायनली आपली सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो कंटिन्यू बघत राहा व्लॉग, कारण हा व्लॉग खतरनाक एकदम होणार आहे. कारण पहिल्यांदा एवढ्या मोठ्या ह्याच्यावर आपण ट्रेक करतोय. कळसुबाई 4500 फीट उंचावर आहे. तर आता काळोखात तुम्हाला दिसणार नाही जास्त काय व्ह्यूज. वरच्या व्ह्यू साठी लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा. आता सगळ्यात चालतायत आपले. तर फायनली आपण आता कमानीच्या इथे पोहोचलेलो आहोत. इथून आता आपली मेन ट्रेक खरी सुरू होईल. तर हा आपला तिसरा स्टॉप. तिसरा स्टॉप विश्रांती. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय. तर परत एकदा आपण स्टॉप घेतलेला आहे. थोडा मोठा गॅप. त्याच्यानंतर आम्ही कंटिन्युअसली चालणार आहोत. कसं वाटतं? जिरली. तर मित्रांनो एकदम खतरनाक रस्ता आहे. ट्रेकिंग चालू आहे आपल्या. मध्ये मध्ये स्टॉप घेऊन आपण कायम चालतोय सतत. तर रात्र आहे त्यामुळे काय दिसत नाही पहाटेचे. तर चला तुम्हाला रस्ता दाखवतो, एक व्ह्यू दाखवतो मस्त आहे की आम्ही थांबलोय तिथे. पायऱ्या आलेल्या आहेत. आत्ताच्या पायऱ्या आलेल्या आहेत आणि अजून संपायच्या बाकी आहेत. चलो गाईस, चलो. भाऊ चला, कसं वाटतंय तुम्हाला? तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो वरून मस्त पैकी. काय भारी व्ह्यू आहे. तर स्टार्टिंग आहे एकदम वरच्या टोकाला जाऊ तेव्हा खरी मजा येईल एकदम.
तर परत थांबलो काकडी खाण्यासाठी. सरने sponsorship. कौन है ये लोग कहाँ से आते हैं मैं कट ये कट होगा. सरांनी आम्हाला काकडी दिली. गायज इग्नोर करा तुम्ही व्ह्यू बघा. सुरू झालेली आहे. तर मी आता मोबाईल ठेवतोय कारण इकडे थोडा रिस्की आहे. तर भेटू वरती. हा गाईज हे बघा फुल एकदम कार्डिओ एकदम सरस. मजा येते. चालत राहा मित्रांनो. काय व्ह्यू आहे इथून मस्तपैकी. किती वाजलेत? 3:10 झालेत आणि आपण पोहोचलोय कळसुबाईच्या मध्ये एकदम. हा चला हळूहळू चालत राहू गाईज. बघत राहा एकदम मजा येणार आहे लास्टपर्यंत. तर मित्रांनो सगळ्यात मोठी शिडी आता सुरू होते. तर तुम्ही बघू शकता आपल्या माइल्स टू गोची येत आहेत दोघं. आणि दोघं तिकडे आहेत यश आणि साहिल. इधर हो गाइस. अरे तर आता आपण मोठी शिडी सगळ्यात सुरू करूया चढायला. चला लेट्स गो. मित्रांनो आम्ही आता आलोय 50% पार केलंय. कळसुबाई आता 50% तर आपले ट्रेकचे लीडरच होता दमवेत. मी बघा उभा आहे. राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो लेकिन लौंडा यहाँ नहीं रुकता. मी उभा आहे ते झोपलेत. हे कट होईल. अजून आमचे मेन कलाकार यायची बाकी आहेत. शपथ काय व्ह्यू आहे. हा तर मित्रांनो अजून फक्त 45 मिनिटं मग आपण चलते अभी. चलो चला. तर मित्रांनो हळूहळू टोक दिसायला लागला आपल्याला छोटी लाईट. तर युट्यूबचे ब्लॉग बघून नका येऊ. माझा ब्लॉग बघून तुम्ही येऊ शकता कारण मी तुम्हाला खरे फुटेज दाखवलं काय ते. तर बघत आला लास्ट पर्यंत. चला. हा तर मित्रांनो आपण थांबलेलो आहोत. भाऊ एकदम घामाघूम झालाय एकदम. भाऊला मानलं पाहिजे. भाऊने हार नाही मानली. हिम्मत है मर्दा मध्ये ते खुदा. और इतना चढना है. देखो जा रे पब्लिक. एवढं जायचं अजून वरती. चला 2 मिनिटाची विश्रांती आणि लगेच चढायला वर सुरुवात करू. चला आपण आता विहिरीच्या इथे आलेलो आहोत आणि आता सुरू करतोय परत. आता डायरेक्ट वरती. आता स्टॉप घ्यायचा की ना. आता सुट्टी नाही. आता स्टॉप नाही. आता डायरेक्ट कळसुबाईवर भेटू. चला गाईज मस्तपैकी सनराईज बघायचं आहे. चला मित्रांनो आता थोडाच राहिलाय. थोडा दाखवतोय बघा. व्ह्यू बघा फक्त.
कारण मित्रांनो 3:30 वाजता आपण पोहोचलोय फायनली पहिला माइल्स टू गो. फायनली पोहोचलोय. आता डायरेक्ट सनराईज झाला. थोडा आराम करूयात. हा बोला. तर तुम्हाला काय वाटतं? मला बीच समाज वाटलेलं की हळूहळू सनराईज व्हायला सुरुवात झाल्या मस्तपैकी. तुम्ही बघू शकता इथे ढग पण आल्यात या साईडला. तर भाई काहीच मस्त आहे की मागे सनराईज होतोय आणि खाली पूर्ण ढग असे जमल्यात. चला तुम्हाला व्ह्यूज दाखवतो सगळे. तर मित्रांनो सनराईज मस्त आहे की होतोय. फायनली आपण बघतोय. सहा बघू यार. शेवटची व्हिडिओ आता इकडनं. नाही वाईट नको भाई. असं वाईट नको. बघू शकता तुम्ही काय सीन आहे मस्त पैकी इकडे. अरे तर मस्त पैकी दृश्य बघून झालं. तर चला पण कौसुबाईचं मंदिर बघू. आपल्यासोबत एक काका पण आहेत. तर तुमचा काय एज किती आहे? 44 एज आहे आणि त्यांनी कळसुबाई ट्रेक केला. त्याच्यात तुम्ही किती ट्रेक केलं टोटल? 20 ट्रेक केले या एज मध्ये. आणि आम्ही आज ट्रेक करायला गेलो तर आम्हाला घाम फुटला. तुम्ही विचार करू शकता एवढं ते आतापासून फिटनेस आहे आतापर्यंत. तर इन्स्पिरेशन खूप भेटतं. मजा आली. तर मित्रांनो एवढा मस्त एक्सपिरियन्स करायला भेटतंय ना कळसुबाईला. तर हे बघा आपण मित्र आहे आपल्या टूर मधून आला आणि ही पाठी मंदिर आहे. आणि पूर्ण व्ह्यूज बघू शकता तुम्ही. तर मग आम्ही आता थोडा नाश्ता पिष्टा करून आता उतरायला घेऊ. कारण नंतर उतरलं तर गर्दी बिर्दी होईल. त्यामुळे आम्ही आता उतरायला घेऊ. तर मी आता व्लॉग इथे संपवतोय. कारण उतरताना थोडा मोबाईल नाही यूज करू शकत मी. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.